बात दूर दूर तक जानी चाहिए, 35 साल का हिसाब होना ही चाहिए. सध्या कोल्हापूरच्या राजकारणात नेमकं हेच चित्र पाहायला मिळतंय. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजपमधील काही स्थानिक नेते आणि आमदार एकत्र आल्याचं वातावरण निर्माण झालंय. विशेष म्हणजे शिवाजी पाटील यांचा विरोध उघडपणे दिसून येत असतानाच आता गोकुळच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तीव्र होताना दिसतोय. गटागटांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढताना दिसत आहे. त्यामुळे हा फक्त गोकुळपुरता संघर्ष राहिलेला नसून कोल्हापुरातील भविष्यातील राजकीय समीकरणांची ही सुरुवात आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे विरोधक, दुसरीकडे महायुतीतील अंतर्गत नाराजी आणि त्यात गोकुळ सारख्या प्रभावशाली संस्थेवरील नियंत्रणाचा प्रश्न. या सगळ्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना सुद्धा दिसतायत. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हे राजकारण असं सुरू राहिलं तर गोकुळची बदनामी थांबणार कशी? नेमकी सत्ता कोणाला मिळणार आणि गोकुळमधील पकड कायम ठेवण्यात हसन मुश्रीफ यशस्वी ठरणार का, की कोल्हापुरातील बदलतं राजकारण त्यांच्यासाठी मोठं आव्हान ठरणार? चला तर याबद्दलच अधिक सविस्तररित्या बोलूयात. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गोकुळमधील सध्याचा संघर्ष काही नव्याने सांगण्याची गरज नाहीये. या संदर्भात आम्ही आमच्या चॅनलवर अनेक व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा. आता अगदी थोडक्यात सांगायचं तर शिवाजी पाटील यांचा हसन मुश्रीफ यांच्यासोबत गोकुळची निवडणूक लढवण्यास पूर्णपणे विरोध असल्याचं चित्र आहे. मात्र दुसरीकडे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं वारंवार सांगितलं गेल्यामुळे एकत्र येण्यावाचून कोणाकडेही फारसा पर्याय उरलेला नाहीये. पण या सगळ्यात मोठा धक्का म्हणजे हसन मुश्रीफांचे जिवलग मानले जाणारे सतेज पाटील यावेळी त्यांच्यासोबत नसणार असल्याची चर्चा आहे. कारण 2021 मध्ये आमचं ठरलंय, फक्त गोकुळ उरलंय असं म्हणत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी एकत्र येत महाडिक या गटाला मोठा धक्का दिला होता. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसतेय. महायुतीसोबत जाणं हा नाईलाज बनला असताना सतेज पाटील यांनी जे येतील त्यांच्यासोबत निवडणूक लढवू अशी भूमिका घेतल्यामुळे राजकीय समीकरणं आणखी गुंतागुंतीची झाली आहेत. एकीकडे महायुतीसोबत निवडणूक लढवणं भाग आहे, तर दुसरीकडे महायुतीतीलच काही नेत्यांचा विरोध वाढताना दिसतोय. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीपूर्वीच हसन मुश्रीफ यांच्या भोवतीचं राजकीय संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचं सुद्धा स्पष्ट दिसतंय. गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर प्रशासकीय घडामोडींना मोठा वेग आलाय. विशेष म्हणजे 2025 मध्येच नाविद मुश्रीफ यांची संचालक म्हणून वर्णी लागली होती. त्यामुळे गोकुळवरील नियंत्रण कायम ठेवण्यासाठी हसन मुश्रीफ यांची प्रशासकीय लाज लागू होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न केल्याची चर्चा होती. मात्र दुसरीकडे शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलावडे यांच्या प्रयत्नातून तसेच मुख्यमंत्री स्तरावर झालेल्या मध्यस्थीनंतर अखेर गोकुळवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी दुग्ध निबंधकांची बदलीही करण्यात आली. संबंधित दुग्ध निबंधकांचे आणि हसन मुश्रीफ यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर अखेर त्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. हसन मुश्रीफ यांनी गोकुळवर प्रशासकीय राज लागू झाल्यानंतर दूध संकलनामध्ये तब्बल 60,000 लिटरची घट झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता मुश्रीफ गट आणि महाडिक गट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचा नवा संघर्ष सुरू झालेला पाहायला मिळतंय. नुकतीच महाडिक गटाने मुश्रीफ गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळमध्ये कर्मकांड करणारे निराळेच राहिले, पण त्याला नेत्यांनाच तोंड द्यावं लागत आहे. त्याचबरोबर 2016 ते 2021 या काळात विश्वास पाटील हेच गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष होते आणि नोकर भरतीचे आरोप सुद्धा त्याच काळामध्ये झाले होते. दुसरीकडे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे देखील महाडिक गटासोबत होते. त्यांनी 25 वर्षातील वाहतूक ठेक्यांची माहिती मागितली होती. पण जर हे प्रकरण इतकं गंभीर होतं तर मागील 5 वर्षात ते बाहेर का काढलं नाही, असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. या सगळ्या आरोपांमुळे गोकुळमधील संघर्ष आता केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता थेट आर्थिक व्यवहार, ठेके आणि नातेसंबंधांपर्यंत देखील पोहोचल्याचं दिसून येतंय. दरम्यान तानाजी पाटील यांनी सुद्धा थेट इशारा दिलाय. मुश्रीफांवर तोफ डागलीय. दूध संघात सध्या कोणाच्या नावाने किती टँकर आहेत, कोणाचे नातेवाईक अधिकारी आहेत आणि कोणाचा जावई दुसऱ्याच्या नावाने एजन्सी चालवत आहे, शिवाय कुणाची नात औषध पुरवत आहे, कोण पशुखाद्य वाहतुकीचा ठेका घेत आहे आणि कुणाच्या नावावर दूध वितरणाचे ठेके आहेत, याची माहिती लवकरच बाहेर येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता गोकुळमधील संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत आणि बात दूर तलक जाएगी ही केवळ घोषणा न राहता कोल्हापुरातील सहकार राजकारणामध्ये मोठा स्फोट घडवणारी ठरतीये. हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं ठरणार आहे. गोकुळमध्ये प्रशासकीय राज लागू झाल्यापासून गटागटांमधील आरोप प्रत्यारोपांचा जोर आणखी वाढलेला पाहायला मिळतोय. गोकुळ दूध संघावर सत्ता प्रत्येकालाच हवी आहे.
संचालक आपला असावा अशी प्रत्येक गटाची भावना असल्यामुळे एकमेकांवर तुटून पडण्याची भूमिका घेतली जाते। मात्र या सगळ्यातून गोकुळ दूध संघाची बदनामी होत असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केलाय। महायुती तुमची, सत्ता तुमची, प्रशासक तुमचा, मग गोकुळची बदनामी बंद करा अशी थेट मागणी सतेज पाटील यांनी सोशल मीडियावरून केली आहे। खरं तर गोकुळमध्ये सत्तापालट घडवून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता, मात्र सध्याच्या घडामोडींमध्ये ते काहीसे एकटे पडल्याचं चित्र स्पष्टपणे दिसतंय। सध्या गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आहे, प्रशासकीय मंडळाची नियुक्ती झाली आहे, पण तरीही मोर्चे, आंदोलनं आणि निवेदनाचं राजकारण थांबलेलं नाही। कधी महाडिक गटाकडून हसन मुश्रीफ यांच्या कार्यकाळातील कथित घोटाळ्यांवर आरोप केले जात आहेत, तर कधी मुश्रीफ गटाकडून महाडिक गटावर निशाणा साधला जातोय। या सततच्या आरोप प्रत्यारोपांमुळे गोकुळची बदनामी होत असल्याचं मत अनेक शेतकरी व्यक्त करतायत। अनेक वर्ष गोकुळशी जोडून राहिलेला शेतकरी राजा या सगळ्या संघर्षाकडे मात्र चिंतेने पाहताना दिसतोय। प्रशासकीय राज लागू झाल्यापासून असा एकही दिवस गेलेला नाही की सत्ताधारी किंवा विरोधी गटाकडून एखादं निवेदन, आरोप किंवा तक्रार समोर आलेली नाहीये। मात्र या सगळ्यात सर्वाधिक फरफट होत आहे ती म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांची। आता प्रश्न असा निर्माण होतो की या नेत्यांना खरंच गोकुळ वाचवायचं आहे का, की भ्रष्टाचाराचे आरोप समोर आणत एकमेकांची बदनामी करत फक्त सत्ता मिळवण्यावरच लक्ष केंद्रित केलं जातंय। आता हे आरोप प्रत्यारोप, निवेदन आणि संघर्ष आगामी निवडणुकीत कोणतं रूप घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्ही अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।